चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। या अध्यायात MS Excel 2021 होम मेनू मधील फॉन्ट ब्लॉक अंतर्गत बोल्ड, इटालिक, अंडरलाइन म्हणजे ठळक, तिरकस, अधोरेखित, फॉन्टची स्टाईल, फॉन्टचा आकार आणि रंग बदलणे शिकणार आहात। तसेच बॉर्डर पण शिकणार आहात। तुम्ही होम टॅबवर फॉन्ट ग्रुप मध्ये तुम्हाला पाहिजे तो फॉन्ट निवडू शकता आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही मजकूर टाइप कराल तेव्हा तो त्याच फॉन्ट मध्ये टाइप होईल। इथे एक्सेल वर्कबुक ओपन केलेले आहे आपण। इथे एक टेबल आहे, बाजूला टेक्स्ट आहे। तर जेव्हा आपल्याला फॉन्ट बदलायचा असेल तेव्हा आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करावं लागतं। हे टेक्स्ट सिलेक्ट केलेले आहे। याचा फॉन्ट आता इथे दिसतोय आपल्याला 18। तो फॉन्ट आपण बदलणार आहोत। फॉन्ट केला 12, फॉन्ट 12 केला। तर अशा प्रकारे आपण बदलू शकतो। पहिल्यांदा आता इथे आपण हे टेबल सिलेक्ट करणार आहोत आणि इथे असलेला फॉन्ट जो आहे त्याची स्टाईल आहे, त्याचं नाव आहे कॅलिब्री। आपण इथे क्लिक करूया। आता इथे अनेक फॉन्ट्स आहेत, अनेक नावाचे फॉन्ट्स आहेत, अनेक स्टाईलचे फॉन्ट आहेत। तर यापैकी आपल्याला जो आवडेल तो निवडायचा। त्याच्यासाठी आपण कर्सर असा फिरवत राहिलो तर इथे आपल्याला प्रिव्ह्यू दिसतो आणि जो आपल्याला फॉन्ट आवडेल त्याच्यावर आपण क्लिक करून तो फॉन्ट सिलेक्ट करू शकतो। जसं आता मी इथं फुगाज 1 हा फॉन्ट घेतला, पण हा खूप डार्क आहे, तो नकोय आपल्याला। आपल्याला साधा फॉन्ट पाहिजे। एरियल फॉन्ट घेऊया। एरियल फॉन्ट घेतला। आता फॉन्टची स्टाईल निवडली आपण। इथे फॉन्टची साईज पण निवडायची। इथे मिनिमम साईज 8 आहे आणि मॅक्झिमम साईज 72 आहे। 72 साईज मध्ये टेक्स्ट किती मोठं दिसते पहा। आता आपण जिथे जिथे ज्या आकड्यावर साईजवर कर्सर नेतो त्याप्रमाणे साईज बदलत राहते। आपण इथे 16 साईज ठेवूया। ही 16 साईज ठेवलेली आहे। आता पुढच्या बाजूला पाहूया। इथे एक मोठा दिसतोय, एक छोटा दिसतोय। हा मोठा म्हणजे इन्क्रीज फॉन्ट साइज। हे टेक्स्ट सिलेक्टेड आहे। आता आपण फॉन्ट साइज ही इन्क्रीज करणार आहोत। ह्या ए वर क्लिक करायचं, फक्त क्लिक करायचं, बाकी काही करायचं नाही। फॉन्ट साइज वाढत चालली। आता दुसरा जो ए आहे त्याने फॉन्ट साइज डिक्रीज होते, म्हणजे कमी कमी होत जाते। तर आता त्याच्यावर क्लिक करून पाहूया। आपलं टेक्स्ट तर सिलेक्टेड आहे, त्याच्यावर क्लिक करून पाहू। फॉन्ट साइज कमी होत चाललेली आहे पहा। फॉन्ट साइज 12 पर्यंत आलेली आहे। इथेच थांबणार आहोत। आपण 12 साइज ठेवूया। आता आपण ह्या दुसऱ्या लाईन कडे वळूया। त्यासाठी इथे पुन्हा टेबल सिलेक्ट करूया। इथे बोल्ड वर क्लिक करूया। हे सगळं टेक्स्ट आणि फिगर्स हे सगळं टेबल मधले बोल्ड झालेले आहेत। हे बोल्ड नको असेल तर आपण पुन्हा बोल्ड वर क्लिक करायचे, निघून जाईल। आता इटॅलिक हा ऑप्शन वापरणार आहोत। इटॅलिक साठी आपण हे पलीकडचे हे तिने सिलेक्ट केले, इटॅलिक वर क्लिक केला। हे पहा, हे इटॅलिक म्हणजे तिरकस झालेलं दिसतंय आणि हे तिरकस नको असेल आपल्याला तर पुन्हा इटॅलिक वर क्लिक केल्यावर पूर्ववत होतं। आता अंडरलाईन सुद्धा आपण असंच पाहणार आहोत। अंडरलाईनचे 2 ऑप्शन्स आहेत। इथे आपण क्लिक करूया। पहिला अंडरलाईन, एक सिंगल अंडरलाईन दिसेल आपल्याला, ही अंडरलाईन। पुन्हा आपण अंडरलाईन वर क्लिक करणार आहोत। ही डबल अंडरलाईन आहे, ही डबल अंडरलाईन दिसली। पुन्हा अंडरलाईन वर क्लिक करून आपण
सिंगल अंडरलाईन आणूया आणि ही सिंगल अंडरलाईन पण नकोय तर इथे क्लिक करायचं, ती पण निघून जाईल. तर हे तिन्ही ऑप्शन आपण पाहिलेले आहेत. आता हा चौथा ऑप्शन जे आहे त्याच्यावर येऊया. हे पूर्ण टेबल सिलेक्ट करूया. चौथा ऑप्शन असे आहे की फिल कलर. ह्या टेबलमध्ये कलर भरायचा आपल्याला. त्यासाठी ह्या टेबलमध्ये कलर भर. हा कलर आपण याच्यातले कलर आपल्याला नाही पसंत पडले तर इथं मोर कलर मध्ये क्लिक करू शकतो. मोर कलर मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला हा हवा तो कलर घ्यायचा, ओके करायचं. इथे कलर बदललेला दिसेल. आता हा कलर बदललेलाच आहे. आपण फक्त टायटल जे आहे त्या लाईनचा कलर बदलून वेगळं दिसावं म्हणून फक्त बदलत आहे, घेतला आपण. तर अशा प्रकारे हे फिल कलर आपण बदलले. आता आपण काय करणार आहोत, परत सिलेक्ट करूया आणि फॉन्ट कलर बदलणार. फॉन्ट कलर बदलणार म्हणजे काय, नाव आणि आकडे जे दिसतात त्याचा फक्त कलर बदलेल. हा बॅकग्राऊंडचा कलर बदलणारा नाही. इथं फिलने आपल्याला बॅकग्राऊंडचा कलर बदलला, टेक्स्टचा कलर बदललेला नाहीये. तर हा फरक आहे फक्त. तर इथे आपण आता कलर बदलणार आहोत. रेड नाही, आपण व्हाईट करूया. व्हाईट कलर केला. पण व्हाईट कलर इथं पिवळ्याला आपल्याला दिसत नाही. परत सिलेक्ट करूया, रेडच ठेवूया. तर अशा प्रकारे हा फॉन्टचा कलर बदलला आपण. आता हा कलर पण नको असतील तर फॉन्टचा कलर आपण पुन्हा ब्लॅक करून टाकूया. आणि इथे हा बॅकग्राऊंड कलर किंवा फिल कलर नको असेल तर इथे नो फिलला जा, तो कलर पण निघून जाईल. इथे आता शेवटी आपला ऑप्शन राहिला आहे बॉर्डर आपण पाहणार आहोत. तर इथे क्लिक करूया. इथे अनेक प्रकारच्या बॉर्डर्स आहेत. बॉटम बॉर्डर, टॉप बॉर्डर, लेफ्ट बॉर्डर, राईट बॉर्डर, अशा प्रकारे. आता आपण पहिल्यांदा टेक्स्ट सिलेक्ट केलं आणि इथे आउटसाइड बॉर्डर पाहणार आहोत आणि आउटसाइड बॉर्डर मध्ये थिक बॉर्डर पाहणार आहोत. तर याच्यावर क्लिक करूया. ही थिक बॉर्डर आउटसाइड झाली आहे. परत सिलेक्ट करूया. इथे गेलो, नो बॉर्डर वर क्लिक केलं. ही बाहेरची बॉर्डर निघून गेली. सिलेक्ट. आता इथे ऑल बॉर्डर करणार आहोत. ऑल बॉर्डर केले, पूर्ण बॉर्डर झाले, प्रत्येक सेलला बॉर्डर झालेली. इथे जाऊया, नो बॉर्डर करून सगळी बॉर्डर निघून गेली. पुन्हा इकडे पुढे जाऊया. आता आपण डायरेक्ट ड्रॉ बॉर्डर याच्यावर जाणार आहोत. इथे ड्रॉ बॉर्डर मध्ये पहिला आहे आउटसाइड बॉर्डर. तर याच्यावर क्लिक केलं आपण तर इथे बॉर्डर बदललेली काय दिसली नाही क्लिक केलं तरी. पण इथे आपल्याला एक पेन्सिल मिळाली. हा कर्सर पेन्सिलचं रूप घेतले त्यांनी. आणि आता आपण प्रेस करून, लेफ्ट क्लिक प्रेस करून हे बॉर्डर काढणार आहोत. हे पहा, ही आउटसाइड बॉर्डर झाली. पुन्हा आपल्याला ग्रीड आणायचे म्हणजे प्रत्येक सेलला बॉर्डर होईल. तर ही ग्रीड वर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला हे पहा पेन्सिल आली, त्याच्याबरोबर एक टेबल आलं चारी बाजूनी बॉर्डर असलेलं. तर आता आपण मगाशासारखं तिथून क्लिक करणार आहोत. तर ही ग्रीड बॉर्डर झाली. पुन्हा इथे जाऊन या इरेज बॉर्डर. इरेज बॉर्डर वर क्लिक केल्यावर आपल्याला इरेजर दिसायला लागला आणि हा इरेजर किंवा खोडरबर इथे आणून आपण आता ही बॉर्डर इरेज करणार आहोत. ही बॉर्डर इरेज झाली. बॉर्डर कलर, त्याच्यासाठी आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. हे सिलेक्ट केलं,
कलर, बॉर्डर कलरला आपण हा कलर घेऊया आणि परत पेन्सिल मिळाली, आपण हे बॉर्डरचा कलर बदलला, परत जाऊया इथं बॉर्डर कलर बदलून टाकूया, इथे परत बॉर्डर कलर बदलला, परत इकडे गेलो आणि नो बॉर्डर केलं, नो बॉर्डर. आता आपल्याला इथे फक्त हे लाईन स्टाईल आहे, ते लाईन स्टाईल कुठलीही वापरता येते आपल्याला. कलर, लाईनचा कलर बदलता येतो, लाईन स्टाईल वापरता येते. इथे मोर बॉर्डर एक ऑप्शन आहे, त्यात ह्या वेगवेगळ्या स्टाईलचे बॉर्डर्स आहेत, त्याच्यावर क्लिक केल्यावर त्याप्रमाणे बॉर्डर होतं. पहा, हे आलं. इथं साईडची बॉर्डर आली. तर अशा प्रकारे ह्या स्टाईल्स आपल्याला दिसत आहेत. इथे ऑटोमॅटिक जे आहे तिथे कलर्स आहेत. पुन्हा इथे मोर कलर मध्ये जाता येतं आपल्याला. इथं फिल कलर आहेत, फिल कलर आहेत, फिल इफेक्ट पण आहे आणि मोर कलर आहे. फिल इफेक्ट वर क्लिक करून हे इफेक्ट अशा प्रकारचे येतात. फॉन्ट पण आहे, अलाइनमेंट आहे, नंबर आहे. नंबरचे हे ऑप्शन आपण शिकणार आहोत. ओके. अशा प्रकारे होम मेनू मधील फॉन्ट ग्रुप मधील आपण फॉन्ट ग्रुप मधील टूल्स आपण किंवा रिबन्स आपण पाहिलेले आहेत. आजचा चॅप्टर आपला इथेच संपत आहे. हा चॅप्टर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.